बुद्धिमत्ता म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान किंवा परीक्षेत मिळवलेले मार्क नव्हे, हे तर आता आपल्याला चांगलंच माहीत आहे. पण मग सामाजिक आणि भावनिक पातळीवर ही बुद्धिमत्ता कशी काम करते? एका व्यापक सामाजिक अनुकूलनापासून ते स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यापर्यंतचा हा प्रवास कसा असतो? चला तर मग आजच्या या स्पष्टीकरणातून आपण याच प्रवासाचा वेध घेऊया. आजच्या आपल्या चर्चेची रूपरेखा अगदी थोडक्यात पाहूया. आपण एकूण 5 टप्पे पाहणार आहोत. आधुनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्तेची व्याख्या आणि तिची लक्षणे, आणि त्यानंतर भावनिक बुद्धिमत्ता आणि डॅनियल गोलमन यांचं प्रसिद्ध प्रारूप. अभ्यासाच्या नोट्स काढण्यासाठी ही रूपरेषा नक्कीच कामी येईल. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, आधुनिक बुद्धिमत्तेचे पैलू आणि तिची उत्क्रांती. पारंपरिक मोजमापांच्या किंवा IQ टेस्टच्या पलीकडे जाऊन बुद्धिमत्तेचं मोजमाप कसं सुरू झालं हे पाहणं खरोखरच कुतूहलाचं आहे. आता ही कालरेषा बघा. हा प्रवास कसा झाला हे यातून अगदी स्पष्ट होतं. अगदी 1920 मध्ये E.L. थॉर्नडाईक यांनी पहिल्यांदा सामाजिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली. हा खरा तर एक मोठा वैचारिक बदल होता. त्यानंतरच्या काळात जॉन मेयर आणि पीटर सॅलोवे यांनी भावनिक बुद्धिमत्तेचा भक्कम पाया रचला. आणि पुढे जाऊन डॅनियल गोलमन यांनी या संकल्पनेला अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून प्रचंड लोकप्रिय केलं. आता वळूयात दुसऱ्या भागाकडे, सामाजिक बुद्धिमत्ता. हाच तर यापुढच्या सर्व अभ्यासाचा मुख्य पाया आहे. मानसशास्त्राचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे आपल्या आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाशी प्रभावीपणे जुळवून घेणं आणि सकारात्मक नातेसंबंध निर्माण करणं, म्हणजेच सामाजिक बुद्धिमत्ता. एक सोपी उपमा द्यायची तर, जोराचा वारा आल्यावर एखादं झाड जसं लवचिक होऊन स्वतःला मुळासकट उखडण्यापासून वाचवतं आणि ठामपणे उभं राहताना, अगदी तसंच ही बुद्धिमत्ता माणसाला समाजातील बदलत्या आणि आव्हानात्मक परिस्थितीशी लिया जुळवून घ्यायला मदत करते. प्रसिद्ध विचारवंत कार्ल अल्ब्रिच यांनी याचं व्यावहारिक महत्त्व एका वाक्यात अतिशय सुंदरपणे मांडलंय. इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करण्याची आणि त्यांच्याकडून सहकार्य मिळवण्याची क्षमता. सोप्या भाषेत सांगायचं तर, लोकांसोबत काम करणं आणि त्यांना आपल्यासोबत जोडून ठेवणं. कोणत्याही कार्यक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी हे किती गरजेचं आहे हे वेगळं सांगायला नकोच. चला आता तिसरा भाग पाहूया, उच्च सामाजिक बुद्धिमत्तेची लक्षणे. प्रत्यक्ष व्यवहारात ही बुद्धिमत्ता नक्की दिसते कशी? उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींमध्ये काही खास वैशिष्ट्ये असतात. जसं की प्रभावी संवाद कौशल्य, म्हणजे फक्त उत्तम बोलणं नाही, तर एक उत्तम श्रोता असणं, इतरांच्या गरजा आणि भावना समजून घेणं. या कौशल्यांमुळे आपले व्यावसायिक नातेसंबंध खूप सुधारतात आणि विशेषतः मतभेद किंवा संघर्ष सोडवताना याचा जबरदस्त फायदा होतो. विद्यार्थ्यांसाठी इथे एक छोटीशी सराव पद्धत आहे. रोजच्या संवादात ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजेच सक्रिय ऐकण्याचा सराव करा. नेहमी इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करायला लागलात की परस्पर संबंध आपोआपच दृढ होतात. आता थोडा आणखी खोलवर जाऊया. भाग 4, भावनिक बुद्धिमत्ता. सामाजिक बुद्धिमत्तेपेक्षा हा पैलू थोडा अधिक सूक्ष्म आणि थेट मानवी भावनांशी जोडलेला आहे. इथे एक गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे. भावनिक बुद्धिमत्ता हा खरं तर सामाजिक बुद्धिमत्तेचाच एक विशेष आणि सूक्ष्म प्रकार आहे. या दोन गोष्टींमधला फरक आपण इथे पाहू शकतो. डावीकडे असलेली सामाजिक बुद्धिमत्ता ही थोडी व्यापक आहे. ती संपूर्ण सामाजिक वातावरण आणि नातेसंबंध जोडण्यावर भर देते. पण उजवीकडे बघा, भावनिक बुद्धिमत्ता ही अधिक केंद्रित आहे. ती फक्त आणि फक्त भावनांच्या गुंतागुंतीचा अभ्यास करते. जॉन मेयर आणि पीटर सॅलोवे यांच्या व्याख्येनुसार भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे केवळ स्वतःच्या किंवा इतरांच्या भावना ओळखणं नव्हे, तर त्या माहितीचा हुशारीने वापर करून आपले विचार आणि वर्तन नियंत्रित करणं. एका प्रत्यक्ष उदाहरणाची कल्पना करा. समजा आपण वर्गात शिकवत आहोत आणि विद्यार्थी सतत व्यत्यय आणत आहेत, गोंधळ घालत आहेत. अशा वेळी राग येणं अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु तो राग ओळखून न ओरडता अतिशय संयमाने आणि युक्तीने वर्ग शांत करणं, हे आहे उच्च भावनिक बुद्धिमत्तेचं खरं प्रात्यक्षिक. या सर्व गुंतागुंतीच्या संकल्पनांना एक सोपी आणि निश्चित रचना देण्याचं काम गोलमन यांनी केलंय. आता हा तक्ता बघा. हे खऱ्या अर्थाने एका पानाचं परफेक्ट स्टडी शीट आहे बरं का. गोलमन यांनी क्षमतांची अतिशय तार्किक अशी 2 भागात विभागणी केली आहे. एक आहे अंतर्गत वैयक्तिक क्षमता आणि दुसरी बाह्य सामाजिक क्षमता. वैयक्तिक क्षमतेमध्ये काय येतं तर स्वतःची जाणीव किंवा सेल्फ अवेअरनेस, भावनांवर नियंत्रण ठेवणारा आत्मनियमन आणि अभिप्रेरणा.
आणि दुसरीकडे सामाजिक क्षमतेमध्ये येते समानुभूती म्हणजेच एम्पथी, इतरांच्या जागी स्वतःला ठेवून विचार करण्याची ताकद आणि संवादासारखी विविध सामाजिक कौशल्य. सगळं कसं अगदी सुस्पष्ट आहे नाही का? सामाजिक बुद्धिमत्ता जर कंडक्टर असेल तर भावनिक बुद्धिमत्ता ही तुमच्यासाठी एका इंटरनल थर्मोस्टॅटसारखं म्हणजेच शरीरातील तापमान नियंत्रकासारखं काम करते. स्वतःच्या भावना ओळखणे आणि त्या नियंत्रित करणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. शिक्षक स्वतःच्या भावना कशा नियंत्रित करतात यावरच संपूर्ण वर्गाचं तापमान आणि ऊर्जा ठरत असते. तर थोडक्यात सांगायचं तर या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे? सामाजिक बुद्धिमत्ता ही बाह्य जगाकडे म्हणजेच नातेसंबंधांवर आणि वातावरणाशी जुळवून घेण्यावर लक्ष केंद्रित करते, आणि दुसरीकडे भावनिक बुद्धिमत्ता ही आपल्या आत पाहते, स्वतःच्या भावनांच्या नियंत्रणावर भर देते. पण एक यशस्वी शिक्षक होण्यासाठी या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारख्या आहेत. आता आपण पाहूया की उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीमध्ये किंवा एका आदर्श शिक्षकामध्ये प्रत्यक्षात कोणती लक्षणं दिसतात. हे प्रत्यक्ष वर्गात कसं दिसतं ते समजून घेऊया. एका उत्तम शिक्षकाची ही काही प्रमुख लक्षणे आहेत, जसे की प्रभावी संवाद, इतरांच्या गरजा समजून घेणे आणि विचारांमधील लवचिकता. पण यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सक्रिय श्रवण किंवा ॲक्टिव्ह लिसनिंग. प्रत्यक्ष वर्गात याचा अर्थ असा होतो की जेव्हा एखादा लहान विद्यार्थी काही सांगत असेल तेव्हा फक्त उभं राहून ऐकण्यापेक्षा त्याच्या डोळ्यांच्या पातळीवर खाली वाकून त्याचे म्हणणे लक्ष देऊन ऐकणे. यामुळे त्या विद्यार्थ्याला आपण खऱ्या अर्थाने त्याचं ऐकतोय याची जाणीव होते. आता भावनिक बुद्धिमत्तेवर थोडं अधिक लक्ष केंद्रित करूया. डॅनियल गोलमन यांनी या संकल्पनेसाठी एक अतिशय सुंदर मॉडेल तयार केलंय, जे आपल्यासाठी एका उत्तम दिशादर्शकासारखं म्हणजेच रोडमॅपसारखं काम करतं. या तक्त्याकडे पाहिलं तर एक अतिशय रंजक गोष्ट लक्षात येते. स्वतःच्या आतल्या भावनांना सांभाळण्यापासून ते संपूर्ण वर्गाला कसं सांभाळायचं याचा हा एक प्रवास आहे. वैयक्तिक क्षमता आणि सामाजिक क्षमता असे याचे दोन मुख्य भाग आहेत. यातली पहिली पायरी आहे वैयक्तिक क्षमता. यामध्ये स्वतःची जाणीव असणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे याचा समावेश होतो. उदाहरणार्थ, वर्गात खूप गोंधळ सुरू असताना थेट मुलांवर ओरडण्याआधी शिक्षकाने स्वतःचा राग ओळखणे आणि तो नियंत्रित करणे खूप गरजेचे असते. आपला तो इंटरनल थर्मोस्टॅट स्थिर ठेवणे ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. एकदा का आपण स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवलं की मग आपण तीच स्थिरता बाह्य जगात म्हणजेच आपल्या वर्गात अत्यंत प्रभावीपणे वापरू शकतो. यालाच आपण सामाजिक क्षमता म्हणतो. इथे समानुभूती किंवा एम्पथी हे तुमचं सर्वात मोठं हत्यार बनतं. विद्यार्थ्यांच्या जागी स्वतःला ठेवून त्यांच्या भावना आणि अनुभव समजून घेतले की त्यांच्यासोबतचं आपलं नातं अधिक घट्ट आणि विश्वासाचं बनतं. आत्तापर्यंत आपण ज्या सिद्धांतांबद्दल बोललो ते प्रत्यक्षात कसे वापरता येतील? चला, विद्यार्थ्यांमधील वादाचं एक नेहमीच उदाहरण घेऊया. जेव्हा वर्गात काही अडचण येते तेव्हा हे कसं कामी येतं ते पाहू. समजा वर्गात 2 विद्यार्थ्यांमध्ये भांडण सुरू झालंय. अशा वेळी तुम्ही काय कराल? पहिली पायरी आत्मनियमन म्हणजेच स्वतःचा राग आणि गोंधळ बाजूला ठेवून स्वतःला शांत करणे. दुसरी पायरी समानुभूती, त्या दोन्ही विद्यार्थ्यांच्या भावना आणि त्यांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करणे. आणि तिसरी पायरी आहे निराकरण, कोणत्याही क्लिष्ट शब्दांचा वापर न करता अत्यंत शांतपणे त्यांना समजावून सांगणे. ह्या सोप्या पायऱ्या वापरून आपण मुलांना रिअल टाईममध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा एक उत्तम धडा देऊ शकतो. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण रोजच्या धावपळीत हे प्रत्यक्षात कसं आणायचं? नवीन शिक्षकांसाठी दररोज वापरता येतील अशा कोणत्या सवयी असाव्यात? हो, नक्कीच. आपण या 3 व्यावहारिक सवयी दररोज अंगीकारू शकतो. पहिली म्हणजे सक्रिय श्रवण, विद्यार्थ्यांचं म्हणणं पूर्ण लक्ष देऊन ऐकणे. दुसरी सवय आहे इमोशनल चेक-इन्स, म्हणजेच मुलं आज मानसिकदृष्ट्या कशी आहेत याची थोडक्यात विचारपूस करणे. आणि तिसरी म्हणजे लवचिक विचार ठेवणे. या 3 सवयींमुळे सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्ता तुमच्या अध्यापनाचा एक अगदी नैसर्गिक भाग बनून जाईल.